आज मी चिवणीचे मासे बनवते. ह्याला चढणीचे मासेही बोलतात. हे गाभोळ्यासहित भेटते. अगदी फ्रेश आहे, खूप छान आहे. ह्याला धुवून घेतलेत मी. आणि ह्यासाठी लागणारं साहित्य: मालवणी मसाला, लाल तिखट, सुकं खोबरं, हळद, मीठ आणि धना जिरा पावडर. ओलं खोबरं घेतलंय, कढीपत्ता, मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. मी चिंचेचं कोळ घेतले. चला. हो, इथे मी थोडासा कांदा वापरते. तुम्ही नाही वापरला तरी चालेल, पण मी वापरते, थोडासा वापरते. आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेते. मसाला झालाय वाटून. आता आपण बनवायला घेऊया. इकडे मी अर्धी वाटी तेल घेते. त्यात मी थोडासा कांदा घेते. कांदा लाल झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये आपले मसाले टाकू. सुकं खोबरं नंतर टाकायचं. आता ह्यात आपण आपलं वाटण टाकू. आता थोडंसं पाणी टाकू. आता मी ह्यामध्ये चिंचेचं कोळ टाकते. थोडंसं पाणी टाकू शकतो अजून. एक अर्धा चम्मच मीठ. एक उकळी आली की ह्यात आपण मासे सोडू. ठीक आहे. उकळी आलेली आहे. आता आपण ह्यामध्ये हे मासे सोडू. त्यासाठी आधी गॅस स्लो करू. हळूहळू सोडा. झालं. आपले मासे झालेले आहेत. आता थोडीशी त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकू.
आता इथे आम्ही जेवायला बसतोय. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. जेवायला या.